नमस्कार, आपलं नगर MS16मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। आज भारत देशामध्ये लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आणि आता 8:45 झालेले आहेत आणि आपण आज अहमदनगर शहरामधील प्रोफेसर चौकात आलेलो आहेत आणि या प्रोफेसर चौकाची खास ओळख म्हणजे या प्रोफेसर चौकामध्ये सर्व उच्च शिक्षित लोक या ठिकाणी संध्याकाळी एकत्र येतात आणि विविध विषयावरती गप्पा गोष्टी करतात। तर आपण आज त्यांच्याच गप्पा गोष्टीमध्ये सहभागी होऊ आणि त्यांच्याकडून आपल्या भारतीय राजकारणाबद्दल त्यांचे काय विचार आहेत आणि निवडणुकीबद्दल त्यांना काय वाटत आहे अशा सर्व गोष्टींचा थोडक्यात आपण आढावा घेण्याचा एक त्यांच्याकडून छोटासा प्रयत्न करू। शिक्षण काय? आत्ता मी TY BCom करतोय सारडा कॉलेजमध्ये। तुम्ही TY BCom करताय, तर मतदान करतेवेळी कोणते मुद्दे डोळ्यासमोर ठेवून किंवा कोणते मुद्दे विचारात घेऊन मतदान केलं पाहिजे? मतदान करताना ओव्हरऑल लाईक कंट्रीची डेव्हलपमेंट होईल का, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट लाईक न्यू टेक्नॉलॉजी जसे AI वगैरे येतात त्या इम्प्लिमेंट होणार आहेत की नाही, प्रॉपर पॉलिसी मेकिंग याच्यामध्ये लाईक खरं काय गरजेचे आहेत आपल्याला भारतामध्ये गोष्टी बदल घडवण्याची त्याला मध्यनजर ठेवून तशा पॉलिसीज बनतात आहेत की नाही, कसा उमेदवार आहे, लिडरशिप स्किल्स काय आणि त्यांची मेन कोर कॉम्पिटन्सीज आणि त्यांची इंटेन्शन्स काय की त्यांना काय बघायचं आहे भारतामध्ये त्याला मध्यनजर ठेवून तुम्ही लाईक म्हणजे मला असं म्हणायचं की जे काही यूथ आहेत त्या यूथला ड्रीम दाखवलं पाहिजे आणि ते ड्रीम पूर्ण करण्यासाठी जे काही बेसिक गोष्टी लागणार आहेत, पायाभूत फॅसिलिटी म्हणता येईल त्याला, बरोबर, त्या पूर्ण करण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि जे काही नवीन नवीन शिक्षण पद्धती असतील त्या अंमलात आणल्या पाहिजेत। असं सवा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण कोणत्या राष्ट्रीय मुद्द्याकडे पाहतो? काय नाही, नगरमध्ये वारंवार एकच समस्या आहे ती म्हणजे रोड आणि आता MIDCची जरा थोडी डेव्हलपमेंट झाली पाहिजे, जास्त रोजगार प्राप्त झाले पाहिजे। भरपूर बेरोजगार तरुण इकडे तिकडे फिरताना दिसतात, त्यांना योग्य असतात MIDCमधून नवीन प्रोजेक्ट आणले पाहिजे, जे कोणी येईल कोणत्याही पार्टीचा असो। फक्त आमचं तेवढंच एक उद्देश आहे, नगरची समस्या रोडची आणि MIDCमध्ये डेव्हलपमेंट वाढण्याची सुविधा, त्या रस्ते, वीज, पाणी। आज आपण मला वाटतं भारताला स्वातंत्र्य मिळून 76-77 वर्ष होत आले, परंतु आजच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या सगळ्या आम्ही रस्ते बनवू, आम्ही पाण्याची सुविधा करून देऊ, आम्ही नवीन कंपन्या आणू ह्या होतीत फिरल्या जातात। 75 वर्षात आपण काय केलं? आता मागच्या 10-15 वर्षापासून समजा त्या गोष्टीत चांगल्या फरक पडतोय, परंतु ह्याच गोष्टीवर किती दिवस निवडणुका लढवल्या जाणार? याच्यापेक्षा पुढचे काही प्रश्न आहेत की नाही जनतेला, असं मला वाटतं। आज प्रत्येक वेळेला बघा की कुठल्याही निवडणुका आल्या तरी लोकांचं हेच म्हणणं असतं की आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाण्याची सुविधा करून देऊ। अजूनही जर का याच मुद्द्यांवर निवडणुका लढत असतील तर यात थोडासा बदल झाला पाहिजे। लोकसभा निवडणूक ही स्थानिक मुद्द्यावर लढवली पाहिजे की राष्ट्रीय मुद्द्यावर लढवली पाहिजे? निवडणूक कुठली असो ही स्थानिक मुद्द्यावरून लढवली पाहिजे, कारण की जर छोटीशी गाठ जर सुटली तर मोठी गाठ सुटते असं माझं मत आहे। कारण की आता मोठी राज्याच्यावर याच्यावर जर लढवली तर पहिले खालच्याच गोष्टी जर पूर्ण नसतील तर वरती तुम्ही लढवून काय उपयोग आहे? म्हणजे तुमचं असं मत आहे की जे ग्राउंड लेवलचे प्रश्न असतात ते ग्राउंड लेवलचे प्रश्न सोडत राष्ट्रीय प्रश्न सोडायचे, प्राधान्यक्रमाने सुरुवातीला प्राथमिक देताना ग्राउंड लेवलच्या प्रश्नांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि ते त्याच्यासोबतच वरचे पण प्रश्न सोडवले पाहिजे। याचा सगळ्यात प्रत्येकाने विचार घ्यावा असं मला वाटतं, कुठलंही सरकार असो। निवडणूक राष्ट्रीय प्रश्नावरही लढवली पाहिजे आणि स्थानिक प्रश्नावर कशी, म्हणजे तुम्हाला विचारायचं की बाबा दोन्हीतून एक सांगायचं, पण मला असं वाटतं स्थानिकांचे प्रश्न हे राष्ट्रीय मुद्द्यावरती पण आधारित आहे, कारण राष्ट्रीय निवडणूक तर ही लढवलीच पाहिजे पण राष्ट्रासाठी प्रथम राष्ट्र, पण स्थानिकांचे प्रश्न जर तुम्हाला केंद्रात मांडायचे असतील तर त्यासाठी राष्ट्रीय निवडणूकच होईल। म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा की स्थानिकांच्या आपण जर एका बाजूनं बघितलं, स्थानिकांच्या मुद्द्यावर नाही निवडून लढायची थोडक्यात आणि राष्ट्रीय मुद्द्यावर लढायची, तर मग स्थानिकांचे प्रश्न मांडणार कोण आणि स्थानिकांचं प्रश्न सोडवणार कोण? त्यासाठी वरती जे सरकार राहील केंद्रात तेच सरकार स्थानिकांचे प्रश्न सोडू शकतं असं मला तरी वाटतं। मी प्रश्न केला होता की भारतात आणि अमेरिकात किंवा दुसरी एका कंट्रीमध्ये आपल्यात आणि त्याच्यात जो विकसनशील काय फरक आहे, तर तो एकच फरक असू शकतो की भारतामध्ये इतकी मोठी लोकसंख्या असून
टॅक्स भरणारे लोक किती आहेत आणि अमेरिकेत टॅक्स भरणारे लोक किती आहेत. शेवटी जितका मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे टॅक्स गोळा होईल तितक्या मोठ्या प्रमाणात तुमच्याकडे विकसित आणि विकसनशील देश हा तयार होऊ शकतो असं मला तरी वाटतं. लोकशाही राष्ट्रामध्ये निवडणूक कोणतीही असो, लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे? लोकप्रतिनिधी हा संवेदनशील पाहिजे. म्हणजे गोरगरिबांच्या प्रश्नावरती त्याने अत्यंत संवेदनशीलपणे काम केलं पाहिजे, जेणेकरून गोरगरिबांचे प्रश्न सुटतील आणि योग्य तो न्याय भेटेल, लोकांची कामं होतील. असा लोकप्रतिनिधी हवा. हे राष्ट्र विकसित होण्याकडे वाटचाल करत आहे. तर या वाटचालीमध्ये जे सरकार कोणतंही असो, सरकार जे काही येणार आहे त्या सरकारकडून आपल्या काय अपेक्षा असतील? गेल्या 70 वर्षापासून काँग्रेस सरकार होतं तर देश विकसनशीलच होता आणि असा विकसित देशाची वाटचाल चालू आहे ह्या गेल्या 10 वर्षापासून मोदी सरकार आल्यापासून. अजून जर जनतेने मोदी सरकारला 10 ते 10 वर्षे जरी दिले तर मला असं वाटतं की 100% देश विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मोदीजींमुळं आपला देश जगात आज 3ऱ्या क्रमांकाला आहे. म्हणजे तुम्ही बघा, विकसित म्हणण्याला 3ऱ्या क्रमांकाला आहे तर विकसित होणारच देश, पण त्यासाठी वेळ लागणार. काँग्रेस सरकार होतं 70 वर्ष, त्यांनी 70 वर्षात तुम्ही बघितलं आहे की किती विकसित झाला आणि किती विकसनशील देश राहिला आपला. तर आता 10 वर्षात जर आपल्याला खूप काही सांगता येईल मोदी सरकारबद्दल. त्याच्यामुळं एक नागरिक म्हणून, भारतीय नागरिक म्हणून मी तरी माझी इच्छा अशी व्यक्त करतो की मोदी सरकार हे कमीत कमी अजून 10 वर्ष तरी राहिलं पाहिजे, जेणेकरून भारत देशाचा विकास होईल. तरुणांना रोजगार नसतील तर देशात काय परिस्थिती उद्भवू शकते? तरुणांना रोजगार नसल्यावरती बरीच समस्या निर्माण होईल. सर्वत्र गुंड प्रवृत्ती तयार होईल. त्याच्यानंतर रोजगार आहे तर संपूर्ण घर चालू शकतं, बाकी त्याचं काय. देशात जर बेरोजगार तरुणांची संख्या वाढली तर याला देशाच्या विकासावरती खूप मोठा फटका आहे. कारण तरुणांना जर रोजगार मिळालाच नाही तर तरुणांची खूप दुरावस्था होईल आणि गुन्हेगारी क्षेत्रात जास्त मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी क्षेत्राकडे तरुण वळू शकतात. कारण रोजगारच नाही. काही आत्महत्येचं प्रकरणं जास्त वाढतील. कारण सरकारने, जे कोणतंही सरकार येऊ, भाजप सरकार आलं तर त्यांनी तरुणांचे प्रश्न जास्तीत जास्त याआधी सोडलेत, परंतु यापुढेही त्यांनी तालुक्यांनी, प्रत्येक तालुक्यात जर MIDC झाली तर मला असं वाटतं की तरुणांचे प्रश्न सुटतील. आणि सरकारी नोकरीमध्ये MPSC असो UPSC असो यात जास्तीत जास्त जागा काढण्याचा प्रयत्न सरकारने करावा. म्हणजे जेणेकरून जे विद्यार्थी 5-5 वर्ष अभ्यास करत आहेत त्यांचं नुकसान होणार नाही. प्रत्येक वर्षी नाही 10,000 तर 2,000 तरी तुम्ही 2,000 विद्यार्थ्यांची भरती करावी, असं मी सरकारला तुमच्या माध्यमातून सांगतो. आता रोजगारीचा प्रश्न निर्माण होणारच आहे त्याच्यामध्ये जर बेकारीचं झालं तर. आणि तरुण पिढी सध्या शिक्षण किंवा MPSC UPSCकडं चाललेली आहे, तर त्याचा काय फायदा झाला तर होईल, नाही तर नाही व्हायचा. असं आहे ना, कंपन्याकडं तरी लोक किती जाणार आहे, काय करणार, कंपनी तरी कुठं रोजगार भेटणार, मग बेकारी वाढणारच आहे ना त्याच्या. या बेकारीचं परिवर्तन कशामध्ये होऊ शकतं? आता बेकारीचं परिवर्तन अवघड होऊ शकतं, म्हणजे सांगू नाही शकत मी. सिच्युएशन इज व्हेरी बॅड. कल्पना द्या की देशात जर बेकारी वाढली तर काय काय होऊ शकतं? नाही तसं नाही सांगू शकत मी. पण आता शेवटी बेकारी वाढण्याचं कारण म्हणजे त्या विद्यार्थ्याच्या किंवा त्या पालकाच्या विद्यार्थ्याच्या हातात, की आपण मुलांना कसं वाढवतो, कसं त्याच्यावर संस्कार करतो, त्यानुसार तो विद्यार्थी घडणार आहे ना, ते त्याच्या हातात.